हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। दर्शनासाठी भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली आहे। नाशिकमधील अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंती साजरी केली जाते। हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून हनुमान मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला। गोंदियातील सिव्हिल लाईन परिसरातील जागरूक हनुमान मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासूनच भक्तांनी गर्दी केली आहे। तसेच मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली। सोलापुरातील मड्डी वस्ती इथल्या 51 फुटी हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। दरम्यान हनुमान जयंती निमित्त अमरावती इथल्या हनुमान गडीवर इथे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं। तसंच 111 फूट उंच हनुमान मूर्तीचे दर्शन घेत होम हवन करून पूजा केली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे त्यांच्यासह अनेक नगरसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर हनुमान जयंती निमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यात विविध हनुमान मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। अकोला जिल्ह्यातील कोथळी बुद्रुक इथे निसर्गरम्य घनदाट वृक्षांच्या सान्निध्यात वसलेल्या मुंगसाजी या माऊली या संस्थान परिसरात एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली। इथले पुजारी रामदास महाराज यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त या परिसरात वास्तव्यास असलेल्या वानर सेनेलाच महाप्रसादाचं आमंत्रण दिलं। 100हून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करून ते माकडांच्या चरणी अर्पण करण्यात आले। विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या माकडांनीही शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं। ही अनोखी परंपरा पुजारी रामदास महाराज गेल्या